अरे यार विकास, या सरकारी कामांचा ना कंटाळा आलाय. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी डॉमिसाईल सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र हवंय. आणि हे काढायला जिल्हा अधिकारी कार्यालयात वारंवार जावं लागणार आणि चपला झिजवाव्या लागणार. तरी हे काम होईल की नाही याची काही गॅरंटी नाहीये. अबे गण्या, तू ना जुन्या काळात जगतोय हा. तुला ना फेऱ्या मारायची कुठेही गरज नाहीये. आपले सरकार पोर्टल वरून घरी बसल्यास अर्ज करू शकतोस. हे काय लचंड आहे आणि कसं करायचं? अरे लचाण नाही, अधिकार आहे आपला. महाराष्ट्र सरकारने लोकसेवा हक्क कायदा 2015 लागू केलाय. त्यानुसार सरकारने प्रत्येक सेवेसाठी एक मुदत ठरवलेली आहे. खरंच काय? आणि हे कसं होणार? याच्यासाठी कागदपत्र तरी पाहिजे, नाही तर महिनाभर झालं तेच गोळा करतोय. हे अजिबात नाही. फक्त हे पुढील कागदपत्र तयार ठेव: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, पारपत्र यापैकी कुठल्याही एक, लाभार्थ्याचे बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, जमिनीचे किंवा भूखंडांचे कागदपत्र, शिधापत्रिकेचे छायांकित प्रत, चालू महिन्याचं वीज देयक, टेलिफोन देयक, घर भाडे पावती व मागील 15 वर्षापूर्वीचं वीज देयक किंवा वास्तव्य दर्शवणारा कोणताही पुरावा चालेल. बरं, आणि किती दिवसात मिळेल? लोकसेवा हक्क कायद्यानुसार हा दाखला तुला 7 ते 15 दिवसात मिळणं बंधनकारक आहे. पण हे नाही झालं तर? त्या कारकुने मला तासूनच धरलं तर? अरे गण्या, ही तर कधी गंमत आहे. जर मुदतीत सेवा नाही मिळाली तर या कायद्याअंतर्गत 3 स्तरांवर अपील करण्याची सुविधा आहे. प्रथम अपील विभागातील वरिष्ठ प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे. सेवा मिळण्याची मुदत संपल्यापासून किंवा अर्ज फेटाळण्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत. अपवादात्मक स्थितीत 90 दिवसांपर्यंत मुदत वाढ मिळू शकते. अपील केल्यापासून साधारणपणे 30 ते 45 दिवसात निर्णय मिळणे अपेक्षित आहे. द्वितीय अपील प्रथम अपील प्राधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध संबंधित द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे. प्रथम अपीलाचा निर्णय मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत मिळेल. तृतीय अपील द्वितीय अपीलाच्या निर्णयावर समाधान न झाल्यास महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाकडे दाद मागता येते. द्वितीय अपीलाचा आदेश मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत मिळेल. हा आपला हक्क आहे. आपले सरकार पोर्टलवर लॉग इन करून आपल्या अर्जाचा ट्रॅकिंग ID वापरून ऑनलाईन अपील दाखल करू शकतो. मात्र सर्व आवश्यक कागदपत्र असणे बंधनकारक आहे. काय सांगतोस काय? खरंच? पण जर अपील मध्ये करून सुद्धा निराशाच पदरी पडली तर काय करायचं? अरे घाबरू नकोस, असं काही होणार नाही. पण काम तर कारकुनच करणार ना. तो चिडला तर माझ्यावर? वेळेत सेवा न देणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्यात दंडाची सुद्धा तरतूद आहे. पदनिर्देशित अधिकाऱ्याने विनाकारण विलंब केल्यास किंवा सेवा नकारल्यास त्याला किमान 500 रुपये ते 5,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. जर संबंधित अधिकारी वारंवार चूक करत असेल तर शास्ती व्यतिरिक्त त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस आयोग करू शकतो. खरंच? ये होईना वाद. जास्त हवेत जाऊ नकोस हा. या अर्जासोबत कोणतीही खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र सादर केल्यास अर्जदारावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. अरे विकास, तू म्हटल्याप्रमाणे मी ऑनलाईन अर्ज दाखल केला. 7 दिवसांच्या उत्पन्न प्रमाणपत्र आणि 15 दिवसांच्या अधिवास प्रमाणपत्र डाउनलोड केलं. लोकसेवा हक्क कायद्यामुळे माझं काम एकदम परफेक्ट झालं. आता ऍडमिशन नक्की. महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या विभागातून सुमारे 1212 सेवा लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत अधिसूचित केलेले आहेत. सुलभ ऑनलाईन सेवेसाठी महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल लय भारी आहे. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.